औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखीन एक झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली असून गेल्या 10 दिवसातील ही तिसरी दरवाढ आहे. इराण युद्धामुळे वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम आता थेट इंधन दरावर दिसू लागला आहे. नवीन दरानुसार पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर 87 पैशांची वाढ करण्यात आली आहे, तर डिझेल 91 पैशांनी महागले आहे. वाढीनंतर पेट्रोलचा दर 107.87 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 94.39 रुपये प्रति लिटर झाला आहे. गेल्या 2 आठवड्यात इंधनच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सर्वप्रथम 15 मे रोजी प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 19 मे रोजी पुन्हा 90 पैशांनी वाढ झाली. आता झालेल्या ताज्या वाढीनंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये जवळपास 5 रुपयांनी वाढ झाली आहे. डीलरच्या माहितीनुसार राजधानी नवी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर आता 99.51 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 92.49 रुपये प्रति लिटर झाला आहे. जागतिक स्तरावर इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर आर्थिक दबाव वाढत आहे. वाढलेल्या आयात खर्चामुळे सरकारवरही ताण निर्माण झाला असून काही तोटा भरून काढण्यासाठी इंधन दरवाढीचा पर्याय निवडला जात असल्याचे मानले जात आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.